हॅलो एव्हरीवन, दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आम्ही घेऊन आलो आहेत करंज्या. तर आधी तयार करणारे आपण त्याचं साहित्य ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. तर एका पॅनमध्ये आपण घेऊ रवा. त्याला पहिले थोडं परतून घ्यायचं आहे. मग ॲड करू आपण 1 वाटी तूप आणि हे मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करायचे, म्हणजे आपल्याला रव्याला थोडंसं गोल्डन कलर येईल. नंतर आपण सुकं खोबरं त्यात चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यावरती आपण ते सुकं खोबरं त्या रव्यात मिक्स करून घेणार आहे. मग थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये परत थोडंसं तीळ आणि खसखस ॲड करून आपण ते चांगलं परतून घ्यायचं आणि ते आपण मिश्रणात ॲड करूया. नंतर चारोळी आणि मनुका घालू, वेलची पावडर आणि जायफळचं पावडर मिक्स करायचं आहे. त्यात मिक्स केल्यानंतर त्यात आपण घालू 1 बाउल पिठी साखर आणि हे मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि 1 दिवस ठेवायचं, म्हणजे आपली पिठी साखर चांगली एकजीव होईल. पीठ मळण्यासाठी आपण घेऊन मैदा, रवा, थोडंसं मीठ आणि तूप घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. हे पीठ आपण दुधात मळणार आहे, तर हळूहळू आपण थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे पीठ चांगल्यापैकी मळून त्याला आपण अर्धा ते 1 तास साईडला ठेवून द्यायचं आहे. ठेवताना आपण ह्याला असं ओला कपड्याने कवर करून घेणार आहोत आणि हे पीठ आपण साईडला ठेवायचं आहे. नंतर करंज्या बनवताना आपण त्याच्या आधी छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि आपण त्याची पुरी लाटून घेणार आहे. मग आपण घेऊ एक करंजीचा साचा, त्यावरती ती पुरी ठेवायची आहे. आपण सारण चांगलं भरून घ्यायचं आहे आणि करंजीचा असं मस्त शेप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो आपले करंज्याचे शेप झाले तयार. मग आपण एका कढाईत तेल चांगलं तापून घ्यायचं आणि हे करंज्या आपल्याला चांगल्यापैकी डीप फ्राय करायचे. तर डीप फ्राय करताना ह्याला जास्त गोल्डनही नाही आणि जास्त सफेदही नाही, थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत करायचे तयार. तर अशा प्रकारे आपले एकदम खुशखुशीत आणि चविष्ट करंज्या झाले तयार. सो डू लाईक, शेअर, कमेंट ऑन आवर पेज अँड कीप फॉलोइंग आवर पेज. थँक्यू.